हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. सो आज जे आपण बघणार आहोत ते स्पेसिफिकली आपण बघणार आहोत एक पोझिशनल ट्रेडिंगवरती, मेनली फॉर दिस स्विंग ट्रेडिंग. ओके, आणि स्विंग ट्रेडिंगवरती आपण बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत ज्या ऑलरेडी आपण कव्हर केल्या आहेत आणि इवन दो आपण काही येणाऱ्या टॉपिक्स पण कव्हर करणार आहोत, जे आपण ऑप्शन्स रायटिंग, पोझिशनल ट्रेडिंग, इवन दो इंटरडे ट्रेडिंग. सो ज्यांनी कोणी जे नवीन आहात, पहिल्यांदा व्हिडिओज बघतात किंवा जे एक्झिस्टिंग व्ह्यूअर्स आहेत, ज्यांनी कोणी प्रिव्हियस माझ्या इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी बद्दल काही व्हिडिओज बनवले त्या नसतील बघितल्या, प्लीज जाऊन बघा, कारण खूप डिटेलमध्ये मी एक्सप्लेन केले आफ्टर दिस व्हिडिओ. ओके, लगेच नाही. सेकंड गोष्ट की जे काही तुम्हाला वाटत असेल व्हिडिओमध्ये, जर तुम्हाला समजलं नाही समजलं, प्लीज एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जेव्हा तुम्ही कमेंट कराल तेव्हा मला समजतं की तुम्हाला समजते की नाही समजते, राईट. इवन दो लाईक करा, सबस्क्राईब केलात तर विच इज वेल अँड गुड. ज्यांनी ऑलरेडी केलं आहे त्यांनी सबस्क्राईबच करून ठेवा, बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि ॲप्लिकेशन ज्यांनी डाउनलोड नाही केलं प्लीज डाउनलोड दी ॲप्लिकेशन. मला फक्त कमेंट्स आणि लाईक आणि कमेंट एक वेळ लाईक नसेल पण कमेंट एकदा सांगा की तुम्हाला समजते. लाईक्स तर आपण स्पेसिफिकली तुम्हाला आवडते नक्कीच तुम्ही करणारच आहात व्हिडिओज, राईट. सो सिम्पल आहे. आजचा जो टॉपिक आहे तो जनरली आपण बघणार आहोत पोझिशनल ट्रेडिंगवरती, मेनली फॉर दी स्टॉक ऑप्शन्स. आणि ह्या पार्टमध्ये मी एक चांगलं सांगतो, मी एक स्ट्रॅटेजीचा पार्ट कव्हर करणार आहे, जो फार एक्सपायरी, नियर एक्सपायरी, कशा स्ट्रॅटेजीज आपण बनवल्या पाहिजे, डेल्टा, थीटा, वेगा यांचा एक्सपोजर काय आहे ते आपण बघणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट. सो सिम्पल बघा, थोडा मला एक ड्रॉइंग बोर्ड ओपन करू दे इथे. ओके, सो आज जो आपण कन्सेप्ट बघणार आहोत तो जनरली आपण बघणार आहोत पर्सेंटाईलवरती. ओके, की जर मला एखादा पर्सेंटाईल बेसिसवरती ट्रेड्स बनवायचे असेल तर जनरली मी कशा बनवू. ओके, सो व्हाईट बोर्ड जेव्हा आपण इथे बघणार ते ओके, पर्सेंटाईल जनरली आपण बघतो इकडे. ओके, पर्सेंटाईलबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सो पर्सेंटाईलला जर एक मी सिम्प्लिफाईड ह्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं ना, एक उदाहरण घेऊया. ठीक आहे, सपोज एक क्लासरूम आहे. ओके, क्लासरूममध्ये सपोज आहेत 100 मुलं. ओके, 100 स्टुडंट्स. ओके, सो लॉजिक बघा सिम्पल आहे. जेव्हा सपोज ह्या 100 मुलांचा एखादा रिझल्ट अनाऊन्स झाला, रिझल्ट जनरली आधी जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा स्पेसिफिकली ग्रेड्स यायचे, अ ब क किंवा ABC तसे यायचे. आता पर्सेंटेज फॉर्ममध्ये मोस्ट ऑफ द स्कूल्समध्ये येतात, राईट. सो सपोज इथे पर्सेंटेज फॉर्ममध्ये एखादा रिझल्ट आलाय. ठीक आहे, एक मिनटं. हां, सपोज पर्सेंटेजमध्ये रिझल्ट आलेत. ओके, नाव एक मुलगा नक्की त्यामध्ये एक असा असणार ज्याला सर्वात कमी पर्सेंटेज मिळाले. सपोज त्याला मिळाले 40%. ओके, आणि त्या 100 मधली एक मुलगा नक्की असणार त्याला सर्वात जास्त पर्सेंटेज मिळाले. सपोज त्याला मिळाले 95%. ओके, नाव बाकी जे स्टुडंट असतील ते जनरली इथेच असतील, बरोबर. इथे 60-70, मी जनरली होतो तेव्हा मी ह्या रेंजमध्ये होतो, 70-75च्या आसपास. ओके, ना सर्वात खाली पण ना सर्वात जास्त वरती पण, राईट. सो अशी काही रेंज असेल. 100 आउट ऑफ एक स्टुडंट म्हणजे स्पेसिफिकली कमी स्कोरर असेल, एक असेल तो सर्वात जास्त असेल स्कोरर, राईट. नाव जर मी ह्यांचा पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करणार, जेव्हा पण मी ह्याचा पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करतो तेव्हा स्पेसिफिकली आहे ना, जो लोएस्ट स्कोरर आहे त्याचं येणार 1 पर्सेंटाईल, राईट. 1 पर्सेंटाईल का? कारण अख्ख्या 100 मुलांमध्ये तो एकटा असा ज्याने सर्वात कमी स्कोर केला आहे. आणि जो हायेस्ट स्कोरर आहे इथे तुम्ही जो बघताय त्याला असणार 99 पर्सेंटाईल. व्हाय? बिकॉज अख्ख्या क्लासरूममध्ये तो एकटा असा ज्याने सर्वात जास्त पर्सेंटेज मिळवले आहेत, राईट. सो सेम लॉजिक ना आपण हे मार्केटमध्ये यूज करायचं. आता मार्केटमध्ये हा लॉजिक कसं यूज करणार बघा. लॉजिक इज सिम्पल. सपोज मी एक घेतो 180 डेजचा डेटा, की 180 डेजमध्ये कोणता स्टॉक त्याचा हाय ब्रेक करतोय किंवा कोणता स्टॉक त्याचा लो ब्रेक करतोय ते कसं फिगर आउट करायचं ते तुम्हाला हेल्प करणार आहे हा डेटा पॉईंट. ओके, सो आउट ऑफ 180 डेज कोणता स्टॉक त्याच्या हायच्या आसपास ट्रेड करतोय, लोच्या आसपास ट्रेड करतोय, इवन दो ओवायचं पार्टिसिपेशन तिकडे आहे का हे आपल्याला माहिती नसतं. सो एक तुम्हाला मी रिजिम्स इथे एक्सप्लेन करतो ज्या जनरली आहेत ओवायच्या. ओके, ओपन इंटरेस्ट आणि प्राइसचा जर मी रिजिम सांगायचं म्हटलं सो त्याआधी आपण इथे बघूया. ओके, सिम्पल आहे. ठीक आहे, बघा एक प्राइस आणि ओवायचं एक बघूया. ओके, हे आपण लॉंगर पिरियड ऑफ टाइमसाठी एक मोठ्या ड्युरेशनवरच्या बेसिसवरती बोलतोय
की जनरली मार्केटला तेव्हा काय अँटिसिपेट करायचं असतं किंवा मार्केटचं मोमेंटम काय. ठीक आहे, तर सपोज प्राइस वरती चाललंय आणि सोबत माझा हिस्टॉरिकल जो ओपन इंटरेस्ट आहे तो पण वरती चाललाय. ओके, प्राइस सोबत ओपन इंटरेस्ट पण वरती चाललाय. सो ह्याचा अर्थ असा आहे की एक कुठेतरी फ्रेश बाइंग होते. फ्रेश बाइंग मीन्स व्हॉट, एक सेंटिमेंट जो आहे तो मार्केटचा, मार्केट कुठेतरी एक जाऊन बुलिश मोमेंटम मध्ये जाऊ शकतो. ओके, का? कारण वाढत्या प्राइस सोबत माझा ओपन इंटरेस्ट पण वाढतोय सोबत. ओके, नाउ द सेकंड थिंग, व्हॉट वॉज द सेकंड थिंग, की माझी प्राइस जी आहे ती वरती चालली आहे बट ओपन इंटरेस्ट खाली आहे किंवा साइडवेज आहे किंवा जास्त मोमेंटम नाही आहे ओपन इंटरेस्ट मध्ये. सो ह्याला म्हणू शकतो की मार्केट कुठेतरी क्रिएट अ टॉप, मार्केट तिकडे कुठेतरी टॉप क्रिएट करेल आणि एक रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे, मार्केट जिथे सध्या तिकडे कुठेतरी टॉप क्रिएट करेल आणि एक रिव्हर्सल, एक पुल बॅक आपल्याला बघायला मिळेल खालच्या साईडला. ओके, व्हॉट वॉज द थर्ड थिंग, की माझी प्राइस खाली चालली आहे आणि ओपन इंटरेस्ट वाढते. सो ह्याला म्हणू शकतो की एक कुठेतरी फ्रेश सेलर्स कुठेतरी आपले पोझिशन्स बनवत आहेत, फ्रेश सेलर्स होत आहेत. मोमेंटम जे थोडाफार मी अँटिसिपेट करू शकतो की एक बॅरिश मोमेंटम येऊ शकतो. ओके, आणि चौथी थिंग काय होऊ शकते की माझी प्राइस जी आहे ती खाली चालली आहे बट ओपन इंटरेस्ट जो आहे ना तो त्याच लेवलच्या आसपास आहे किंवा साइडवेज आहे. ओके, किंवा हळूहळू वाढत चालले, म्हणजे जास्त ॲग्रेशन नाही आहे, ओपन इंटरेस्ट त्याच लेवलला आहे पण एक ऑन अन ॲव्हरेज लेवलला आहे. सो याला म्हणू शकतो की मार्केट तिकडे कुठेतरी बॉटम क्रिएट करेल आणि एक बुलिश रिव्हर्सल देईल. ओके, म्हणजे सपोज ह्या केसमध्ये काय होणार, मार्केट असं खाली पडते, इथे ओपन इंटरेस्ट कमी आहे तर इथून थोडा वेळ सस्टेन करेल आणि एक रिव्हर्सल बघायला मिळेल वरच्या साईडला, लाईक दिस. ओके, सो हे झाले मार्केटचे रिजिम्स. नाव ही जी कन्सेप्ट आहे प्लस पर्सेंटाईलची जी कन्सेप्ट आहे त्याला आपण कंबाईन करायचं आणि बघायचं की कोणता डेटा पॉईंट जो आहे तो आपल्याला हेल्प करेल. ओके, सो कंडिशन इज सिम्पल. बघा, पहिला आपण बघणार आहोत प्राइस पर्सेंटाईल. ओके, आणि दुसरं आपण बघणार आहोत OI पर्सेंटाईल. प्राइस आणि OI पर्सेंटाईल. आता मी ज्या गोष्टी ते सांगतोय ना त्या गोष्टी प्लीज एकदा नोट डाऊन करा किंवा ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, ॲटलिस्ट कुठेतरी लिहून ठेवा असं तुम्हाला समजेल ते. पहिली गोष्ट म्हणजे की जर मला बुलिश मोमेंटम पाहिजे, ओके, सो प्राइस पर्सेंटाईल जो आहे तो 90च्या अबाव पाहिजे, OI पर्सेंटाईल 90च्या अबाव पाहिजे. ओके, पहिला क्रायटेरिया माझा काय असला पाहिजे की प्राइस पर्सेंटाईल 90 पर्सेंटाईलच्या अबाव पाहिजे, OI पर्सेंटाईल 90 पर्सेंटाईलच्या अबाव पाहिजे. सो दॅट इंडिकेट्स मी अ बुलिशनेस, म्हणजे काय की प्राइस पण वाढते आणि पार्टिसिपंट इंटरेस्टेड आहे प्राइस वाढायला, दॅट्स वाय ओपन इंटरेस्ट पण वाढते. ओके, आणि तेच जर मला एखादी बॅरिश मोमेंटम पाहिजे, ओके, सो प्राइस पर्सेंटाईल 10च्या खाली पाहिजे, OI पर्सेंटाईल 90च्या अबाव पाहिजे. ओके, OI पर्सेंटाईलचा जो क्रायटेरिया तो सेम असणार आहे दोघां साईडला, फक्त प्राइसचा जो 90 अबाव झाला आणि OIचा 10च्या खाली पाहिजे बॅरिशसाठी. ओके, सिंपल गोष्ट आहे. ह्याचा अर्थ काय की खाली प्राइस चालली आहे आणि पार्टिसिपंट इंटरेस्टेड आहेत म्हणून माझे ओपन इंटरेस्ट पण वाढते. ओके, नाव कसं फिगर आउट करायचं की कोणता डेटा पॉईंट कुठे आहे आणि कोणता स्टॉक कुठे मोमेंटम आहे, ट्रेड कधी बनवायचे, स्ट्रॅटेजीज कधी बनवायचे. ओके, सो त्याआधी आपण हे क्लोज करूया. एक्झिट, डोंट सेव्ह. ठीक आहे, सो आपण ना कॉन्सेप्टच्या स्क्रीनवरती इथे आलो आपण. सो ॲनालाइज वरती आपल्याला यायचं आहे अँड प्राइस OI पर्सेंटाईल ह्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके, सो जेव्हा पण आपण प्राइस OI पर्सेंटाईलवरती क्लिक करतो यू कॅन सी एक असा तुम्हाला ओव्हरऑल इंटरफेस बघायला मिळतो. ठीक आहे, नाव टॉपला जो आहे तो आहे लुक बॅक पिरियड, जसं मी म्हणालो 180 डेजचा, की मला किती दिवसापाठचा डेटा पॉईंट पाहिजे. सिम्बलमध्ये तुम्ही ते सॉर्ट आउट करू शकता की प्राइस पर्सेंटाईलच्या बेसवरती, OI पर्सेंटाईलच्या बेसवरती. हे आहेत प्राइस आणि स्पेसिफिकली कोणते स्टॉक जे अबाव 80 आहेत, 180 स्टॉक्स आहेत, प्राइस बिलो 20 आहेत, 6 स्टॉक्स आहेत ते सांगते. ओके, नाव फर्स्ट जो आहे स्पेसिफिकली रेक्टँगल किंवा हा जो कॉलम आहे हा तुम्हाला सांगते प्राइस पर्सेंटाईल आणि OI पर्सेंटाईल. बुलिशसाठी आपण काय म्हणालो की बुलिशसाठी मला पाहिजे 90 पर्सेंटाईलच्या वरती प्राइस आणि OI पण 90च्या वरती. सो आपण सॉर्ट आउट करूया विथ दॅट ऑफ प्राइस पर्सेंटाईल. सो बघा, पहिला मला एक असा फिल्टर मिळणार ज्याचा स्टॉकचा एक सेंटिमेंट जो आहे तो बॅरिश आहे. ओके, बुलिशसाठी मी काय करणार, मी ह्यावरती क्लिक करणार. नाव यू कॅन सी एक फिल्टर आला
ज्यामध्ये मला दिसतं की प्राइस पर्सेंटेज जो पण 90च्या अबव आहे ते पहिले स्टॉक्स माझ्याकडे आले. ओके, काय करायचं आपल्याला, दोन गोष्टी, प्राइस आणि OI अबव 90 पाहिजे. सो यू कॅन सी, जर मी ब्रिटानिया पाहिलं, कोफोर्ज पाहिलं, तर कोफोर्ज करंटली 88च्या आसपास ट्रेड करतोय, तो येत असेल 90च्या आसपास, बट ब्रिटानिया इज करंटली ट्रेडिंग अबाव 90 राईट. M&M बघा 90च्या आसपास आहे. पुन्हा सिप्ला पण 90च्या आसपास, NTPC बघा 97च्या आसपास गेलं आहे OI आणि प्राइस पण. आयशर मोटर बघा 98.33 राईट. सो बरेच डेटा पॉईंट स्टॉक्स आहेत. ओके, एक्झाम्पल घ्या, पहिलाच एक अतुल बघूया, जो अतुल ऑलरेडी ह्याच्यामध्ये आहे, तो सिम्बल वाईज वरती आलो. नाव सिंपल बघा, एंट्री आपल्याला कधी बनवायचे, जेव्हा स्टॉक जो आहे तो स्पेसिफिकली 90च्या आसपास जाणार तेव्हा, अबाव 90 जाणार तेव्हा. ओके, सो इथे जर तुम्ही ह्याच्या आधी पाहिलात ना, हा 90च्या आसपासच आहे टेक्निकली. इथे परत प्राइस खाली ड्रॉप झालेली. इथे बघा ह्याने आजच्या दिवसात एक एंट्री दिली 30 सप्टेंबरच्या आसपास, की OIने 90 क्रॉस केले, पण प्राइसने अजूनपर्यंत 90 क्रॉस नाही केले राईट. आजच्या दिवसात बघा 99.44 स्पेसिफिकली आहे अतुलची प्राइस आणि OI पण 90. सो टेक्निकली ह्याने मला आज इंडिकेशन दिले की काही कुठेतरी जो आहे तो एक बुलिशनेस येऊ शकतो राईट. दुसरं, जर मी एखादा स्टॉक बघायचं म्हटलं तर एक रॅन्डमली NTPC बघूया, सिम्बल वाईज मध्ये मी आलो. ओके, नाव जर तुम्ही इथे पाहिलात तर ह्याने टेक्निकली एंट्री कधी दिली आपल्याला, खूप आधीच दिल्या, इज समवेअर अराउंड, यू कॅन सी 13 सप्टेंबर. 13 सप्टेंबरला जर तुम्ही इथे नीट पाहिलात ना, तर प्राइस पर्सेंटाईल आहे 85.56, OI आहे 91.67. नेक्स्ट डे बघा प्राइस गेलाय 95.56 आणि OI 96. दोन्ही क्रायटेरिया मॅच झाले आपले, प्राइस अबाव 90च्या वरून. सो बघा स्टॉक जो तो 412 वरून दोन्ही बघा कंटिन्युअसली अबाव 90च आहेत राईट. 412 वरून करंटली स्टॉक ट्रेड करतोय 444च्या आसपास. विथिन अ स्पॅन ऑफ ऑलमोस्ट 15 दिवसाचा एक ट्रेड आहे. 16ला ट्रेड मिळाले, 30च्या आसपास जरी आपण मंथली एक्सपायरी जरी असती, आपण तिकडे तरी एक्झिट केलं असतं, फाईन राईट. सो ऑलमोस्ट एक 20-25 पॉईंटचा मोमेंटम आहे विथिन अ स्पॅन ऑफ 15 डेज NTPC सारखा एका स्टॉकमध्ये राईट. सो असे काय तुम्ही जे आहेत ना, मग ते मोमेंटम इझिली आयडेंटिफाय करू शकता विथ द हेल्प ऑफ धिस टूल. एकदम सोपी कन्सेप्ट आहे. ओके, दुसरी गोष्ट जर मी ह्यामध्ये सांगायची म्हटली तर, आता सपोज मला इथे स्ट्रॅटेजीज बनवायचे आहेत, तर मी स्ट्रॅटेजीज कोणत्या डिप्लॉय करू. जनरली तुम्हाला समजलं की स्टॉक कसा सिलेक्ट करायचा, लाईक अबाव 90 तर बुलिश, 1090 मतलब बॅरिश. ओके, जर तुम्हाला सेंटिमेंट माहिती असेल ना मार्केटचं, विच इज वेल अँड गुड. सो तुम्हाला माहिती आहे निफ्टी, बँक निफ्टी जर पॉझिटिव्ह आहेत, ट्राय टू गो विथ द बुलिश ट्रेड. निफ्टी बँक निफ्टीचा इम्पॅक्ट नेगेटिव्ह मार्केटमध्ये थोडाफार फिअर आहे, ग्लोबल मार्केटमध्ये फिअर आहे, ट्राय टू गो विथ द बॅरिश ट्रेड. ओके, अगेन्स्ट नका ट्रेड करू, तुमच्या मार्केट फेवरमध्ये ठेवून ट्रेड करा. ओके, इवन दो जरी मी स्ट्रॅटेजीज बद्दल सांगायचं म्हटलं तर मी स्ट्रॅटेजीज बद्दल, लेट्स सी, मी इथे येतो आणि आपण स्ट्रॅटेजी पार्ट कव्हर करू. ओके, स्ट्रॅटेजीज खूप इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग करत असाल तर प्लीज एकदा स्ट्रॅटेजीज नीट समजा आणि डिप्लॉय करा, कारण जो आउटपुट तुम्हाला भेटतो तो स्ट्रॅटेजीजपेक्षा चांगला मिळणार नाही. नेकेड कॉल ऑप्शन तुम्हाला खूप पैसा बनवून देईल, पण ज्यावेळेस नेकेड कॉल ऑप्शन नाही चालणार तेव्हा तुमच्या स्ट्रॅटेजीज तुमच्या फेवरमध्ये असल्या पाहिजे. ओके, सो सिम्पल बघा, जर मी ते स्ट्रॅटेजीज बद्दल सांगायचं म्हटलं, ओके, ह्या पुढचा पार्ट कानात इयरफोन घाला, इयरबड्स घाला, काही घाला, पण प्रॉपरली समजा. ठीक आहे, सो आपल्याला काय करायचंय, 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं स्ट्रॅटेजीज. ओके, कोणत्या 2 पार्टमध्ये, पहिलं एक फार एक्सपायरी, एक नियर एक्सपायरी. ओके, फार एक्सपायरी मीन्स व्हॉट, एक्सपायरीला खूप दिवस बाकी आहेत, 15 दिवस बाकी आहेत, 20 दिवस बाकी आहेत. नियर एक्सपायरी मीन्स व्हॉट, 10 दिवस बाकी आहेत, लेस दॅन 15 डेज बाकी आहेत. ओके, सो जेव्हा पण तुम्ही फार एक्सपायरी असतात, पहिला ग्रीक जो आपल्या फेवरमध्ये असतो तो कोणता असतो, डेल्टा. व्हॉट इज डेल्टा? डेल्टा सिम्प्लिफाईड वर्डमध्ये काय आहे की चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अंडरलाईन. सो फार एक्सपायरीला माझा जो डेल्टाचा इम्पॅक्ट आहे तो थोडा जास्त असतो OTM स्ट्राईक्सवरती. OTMचा तुम्ही एक ट्राय करा की करंट एक्सपायरी आणि नेक्स्ट मंथ एक्सपायरी दोन्ही स्ट्राईक OTM सिलेक्ट करा, चेक करा, तुम्हाला डेल्टाचा एक्सपोजर जास्त मिळेल. सो फार एक्सपायरी डेल्टाचा इम्पॅक्ट जास्त असतो, त्यामुळे डेल्टा आपल्या फेवरमध्ये आहे. व्हॉट वॉज द सेकंड थिंग, वेगा. व्हॉट इज वेगा? वेगा जो तुम्हाला जनरली सांगतोय की माझा प्रीमियम कितीने चेंज होणार जर 1% व्होलॅटिलिटी वाढली तर, राईट. सो फार एक्सपायरी वेगाचा जो इम्पॅक्ट असतो तो जास्त असतो ॲज कम्पेअर नियर एक्सपायरी. सो वेगा कुठेतरी आपल्या फेवरमध्ये. अँड थर्ड थिंग इज व्हॉट, यर थीटा. व्हॉट इज थीटा? थीटा जनरली तुम्हाला हे सांगतो की माझा
प्रीमियम किती डिके होणार आहे जर एक दिवस एक्सपायरीचा निघून गेला तर, राईट. सो थिटाचा जो एक्सपोजर असतो तो नियर एक्सपायरी जास्त असतो, पण थिटाचा इम्पॅक्ट कमी असतो फार एक्सपायरी, राईट. सो आपल्याला डेल्टा, वेगा, थिटा या तिन्ही ग्रीक्सला आपल्या फेवरमध्ये घ्यायचं आहे. त्या बेसवरती आपल्या इथे स्ट्रॅटेजीज बनणार डेबिट स्प्रेड्स. ओके, डेबिट स्प्रेड जनरली मग आपण काय सांगणार, बुलिशसाठी बुल कॉल स्प्रेड आणि बॅरिससाठी काय सांगणार, बेअर पुट स्प्रेड. सिंपल, नॉर्मल, तुम्हाला जास्त फॅन्सी स्ट्रॅटेजीजची पण गरज नाही. ओके, एक लेग बाय करायचे आणि एक लेग सेल करायचे बस, राईट. रिस्क रिवॉर्ड रेशो तुमचा इथे काय असणार आहे, सिंपल RR तुमचा असणार आहे 1:2 किंवा 1:3चा, अजून काही नाही, 1:2 किंवा 1:3, राईट. तिसरी गोष्ट, जेव्हा पण तुम्ही हा स्प्रेड बनवसाल फार एक्सपायरी, ट्राय करा स्लाइटली OTM बनवा स्प्रेड, स्लाइटली, नॉट अ फार. ATM आहे ना, 1 किंवा 2 स्ट्राईक OTM स्प्रेड बनवा, कारण तुम्हाला हे सगळे गिग्स तुमच्या फेअरमध्ये भेटतात, स्वस्तात पण बनेल आणि इम्पॅक्ट आला तर खूप चांगला बनेल, राईट. आणि जेव्हा पण तुम्ही नियर एक्सपायरी असाल, नियर एक्सपायरीला काय असणार आहे, थिटाचा जो इम्पॅक्ट आहे तो जास्त आहे ॲज कम्पेअर फार एक्सपायरी. सो मी इथे जाऊन ट्राय करणार, आय विल गो विथ द क्रेडिट स्प्रेड. ओके, क्रेडिट स्प्रेड्समध्ये काय येणार, पहिला येणार बुलपुट स्प्रेड आणि बॅरिससाठी काय येणार, बेअर कॉल स्प्रेड. सिंपल कन्सेप्ट आहे, कन्फ्युज होण्यासारखं नाही आहे. रिस्क रिवॉर्ड काय, 1:1 किंवा 1:2 बनला, विच इज वेल अँड गुड. 1:3 का नाही बोलत आहे मी, कारण फार एक्सपायरी असताना प्रोबॅबिलिटी ऑफ मोमेंटम येण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण मोमेंटम येण्यासाठी दिवस जास्त असतात, ने एक्सपायरी टाइम कमी, आपल्याकडे एक्सपायरी जवळ असतं, त्यामुळे 1:2 किंवा 1:1चा रिस्क रिवॉर्ड क्रेडिट स्प्रेडसाठी लागला. जेवढा टाइम व्हॅल्यू असेल तेवढा हळूहळू आपल्याला भेटत जाणार, राईट. आणि मोमेंटम आली, विच इज वेल अँड गुड. दोन्ही स्ट्रॅटेजीजचा एक आउटपुट, दोन्ही हे जे आहेत ह्यांचा बेनिफिट काय आहे, तुम्हाला इथे लिमिटेड रिस्क आहे आणि लिमिटेड रिवॉर्ड. लिमिटेड रिवॉर्ड. सो ह्या स्ट्रॅटेजीज डिप्लॉय करता तुम्हाला माहिती आहे की जर मार्केट नाही चालला, माझा स्टॉक नाही चालला, माहिती आहे माझा मॅक्झिमम लॉस किती एक्सपायरीपर्यंत. सो तुम्ही ऑलरेडी रेडी आहात तो. आणि आपण एवढे पण हे नव्हत की डायरेक्टली आपण एक्सपायरीपर्यंत जाऊन वेट करणार आहेत, राईट. आपण त्याच्या आधीच आपल्या ट्रेड्स करणार, जर मार्केट आपल्या फेअरमध्ये नाही चालला तर पूर्ण लॉस तर नाही होणार आहे. आणि जर चालला सो आपण त्याला नंतर कन्वर्ट पण करू शकतो रेशो स्प्रेड्समध्ये वगैरे, विच इज डिफरंट थिंग. बट इनिशियली तुम्हाला ह्या गोष्टी बघायच्या. ओके, आय होप तुम्हाला ही जी कन्सेप्ट आहे ती आवडली असेल. प्लीज एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कशी वाटली कन्सेप्ट, व्हिडिओ कशी वाटली. जेवढे जास्त तुम्ही कमेंट कराल, जेवढे जास्त लाईक कराल, तेवढं आम्हाला समजेल की ह्या गोष्टी तुम्हाला समजतात आणि अजून अशा इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट्स आहेत ते आपण ड्रॉप करत जाऊ, राईट. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाईम.